दिंडोरी पालखेड लोखंडेवाडी जोपूळ मार्गे सिंहस्थ निधीतून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे। जोपर्यंत भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून पालखेड, जोपूळ व लोखंडेवाडी, धामणवाडी, चिंचखेड येथील शेतकरी एकत्रित येत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपअभियंता यांच्याकडे वारंवार अर्ज सादर करीत आहेत। आधी भूसंपादन करा, नियमानुसार भरपाई द्या आणि नंतरच काम सुरू करा अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे करण्यात आली आहे। मात्र या नोटिसांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे। त्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागात रस्त्याचे नकाशे भूसंपादनात तपशील देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। मात्र विभागाकडून केवळ संबंधित रस्ता, जिल्हा मार्ग किंवा राज्य मार्ग कधी झाला व त्याची मानक रुंदी किती असते इतकीच माहिती देण्यात आली आहे। भूसंपादनाबाबत कोणताही ठोस तपशील न दिल्याने शेतकरी असमाधानी राहिले। यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन आधी भूसंपादन व भरपाई नंतरच रस्ता रुंदीकरण असा ठराव सर्व संबंधितांना देण्यात आला। यावरही कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर आज दिनांक 3 जानेवारी पासून जोपूळ येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील व तालुका प्रमुख अमोल कदम यांनी भेट देत पाठिंबा दिला। त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून न्याय देण्याची मागणी केली। आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रशासनाने त्वरित भूसंपादन करत मोबदला देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। कुंभमेळ्याच्या संदर्भात रस्त्याचं विस्तारीकरण करून जो काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात या 4-5 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ठराव केले की या रस्त्यावर जात असताना किंवा राज्यमार्ग होत असताना संबंधित शेतकऱ्यांचं भूसंपादन कुठलीही प्रक्रिया पार पडलेली नाही किंवा भूसंपादनाच्या बाबत अत्यंत कोणताही मोबदला या शेतकऱ्यांना मिळालेला नाही। आणि प्रत्यक्ष बघता असं लक्षात येतं की हा रस्ता होत असताना अनेकांची कुटुंब, शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील, काहींची गोठे जातील, काहींच्या द्राक्ष बागेचं नुकसान होईल। रस्ता होणं ही काळाची गरज आहे, परंतु ते होत असताना ज्या ठिकाणी भूसंपादन होणार आहे, ज्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना तो आर्थिक मोबदला जर मिळाला तर त्यांचं निश्चितपणे भविष्यामध्ये कुठेतरी ते चांगलं काम करू शकतील, चांगलं जीवन जगू शकतील। आणि म्हणून मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने तालुका प्रमुखांनी तर इथं पाठिंबा दिलाच आहे या साखळी उपोषणाला आणि या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडावी यासाठी आम्ही पाठिंबा देत आहे। भविष्यात या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर याबाबत जास्त काही पाठपुरावा केला नाही तर आपण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची पण भेट घेऊ आणि वरिष्ठ पातळीवर माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्या या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं या ठिकाणी मी जाहीर करतो। राज्यमार्ग 29 चे बाधित सर्व शेतकऱ्यांना हा शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजे, कारण आम्ही हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आमच्या काही जमिनी पालखेड बंधाऱ्यामध्ये पण अधिग्रहित झालेले आहे। त्यामुळे जे 29 क्रमांकाचे जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक झालेले आहे आणि आमच्या जमिनी शासनाने सेक्शन 4 प्रमाणे नोटिसा पाठवून त्या अधिग्रहित करणं गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळणं गरजेचे आहे। आमच्या जमिनी ह्या अल्पभूधारक असल्या तरी त्या सुपीक जमिनी आहे, त्यामध्ये द्राक्ष पीक, फळबाग असे लावलेले, आंब्याचे झाडं लावलेले आणि आमची ही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आमचा उदरनिर्वाहाचं साधन हे शेती हा प्रमुख आमचा व्यवसाय आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे। म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या ह्या वडिलोपार्जित जमिनी, ह्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काचा मोबदला आम्हा सर्व शेतकऱ्यांना राज्य क्रमांक 29 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। हा हक्काचा आमचा मोबदला आहे, तो आम्हाला काही हरकतमध्ये मिळालाच पाहिजे। नमस्कार। राज्यमार्ग 29चा जो आता नवीन GR आला आहे, आमचा जो पहिला रस्ता आहे दिंडोरी ते पिंपळगाव हा ग्रामीण मार्ग 375चा आहे। या 375चे पण कुठे भूसंपादन नाही। आता PWच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की 12.5 मीटर
एका बाजूने JR प्रमाणे त्यांचा रस्ता आहे, परंतु या रस्त्याचं कुठंही भूसंपादन झालेलं नाही. हे लोक फक्त आम्हाला जे काही JR आहे यानुसार हा रस्ता करू द्या असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु आम्हाला हे जे आहे रस्त्याचे काम भूसंपादन होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता करू देणार नाही. आमचे वडिलोपार्जी 1950 पासूनची 7/12 आहे, 71चा 7/12 आहे, याच्यावरती कुठंही भूसंपादन झालेले नाही. एक पांड पण क्षेत्र आजपर्यंत कुठेच गेलेले नाही. आमच्या लोखंडेवाडी गावचा जो रस्ता आहे तो रस्ता नकाशात नाही. जो आज दाखवत आहे तो आमच्या गटांमधून जात नाही. याचं पूर्णपणे लोखंडेवाडी ग्रामस्थांचा जो रस्ता आहे गावातून जाणारा 0 पॉईंटपर्यंत याची पूर्ण त्यांनी शहानिशा करून द्यावी, नंतरच रस्त्याचे काम चालू करावे. तसेच इतर जे गावं आहे याचं पूर्णपणे भूसंपादन करावे, नंतरच त्यांनी त्यांच्या रस्त्याचे काम चालू करावे असे मला वाटते. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.